पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला आहे। धायरी येथील काळ भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून भाजपच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली। या प्रचाराचा शुभारंभ खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभाग 34 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। पुणे महानगरपालिकेची 2026 दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 दायरी वडगाव या प्रभागामधून 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। प्रामुख्याने हरिदासजी चरवड, त्याचप्रमाणे जयश्रीताई भूमकर, आमच्या कोमलताई सारंग नवले व राजाभाऊ लायगुडे हे 4 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत। खर तर या 4ही उमेदवाराची पार्श्वभूमी या सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे। खर तर नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं कार्य असेल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। बाजूच्या असणाऱ्या प्रभागामध्ये अश्विनीताई पोकळे ज्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे करण्यात आलेली आहेत। आज आपल्याला या ठिकाणी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे सर्व श्रेय या ठिकाणी किशोर पोकळे यांना या ठिकाणी जात आहे। खर तर ही निवडणूक आपण म्हणतो की ही निवडणूक आपण समोरच्या कोणत्याही व्यक्तीला कमी समजता कामा नये। आपण आपल्या कामाने मोठं झालं पाहिजे हा माझा प्रत्येक कार्यकर्त्याला सांगणं आहे। या प्रभागातून राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, जयश्री भूमकर आणि कोमल नवले हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात झाली। या प्रसंगी मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे, सागर भूमकर, गंगाधर भडावळे, सारंग नवले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचाराच्या शुभारंभानंतर धायरी, नरहे आणि वडगाव परिसरात भव्य रॅली काढण्यात आली। घोषणांनी आणि भाजपच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दडाणून गेला। भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता प्रभाग 34 मध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। इथनं दायरी फाट्यावरती मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरामध्ये नारळ फोडणार आहेत। तिथनं गेल्यानंतर वडगावमध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडणार आहे। तिथून पुढे गेल्यानंतर जे काही नरेगाव आहे, नरेगावामध्ये ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या तिथं नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ होत आहे। खर तर आम्ही 4ही नगरसेवक सगळे एकत्र फिरत आहोत आणि एकजुटीने काम करणार आहोत। खर तर ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक म्हणून निवडून 100% येणार, त्यात काही तेळ मात्र शंका नाही। आता ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून पूर्व शक्तीनिशी लढणार आहोत। आणि मला वाटतं राजाभाऊ लायगुडे आहेत, जयश्रीताई भूमकर आहेत, कोमलताई नवले आहेत, आम्ही सर्वजण प्रत्येक गावामधनं एक उमेदवार पार्टीने दिलेला आहे। आणि मला वाटतं ही जी ताकद जी आहे प्रत्येक गावाच्या नागरिकांची, ग्रामस्थांची, ग्रामदैवतांची ताकद आमच्या बरोबर आहे। आणि त्यामुळं विजय जो आहे तो निश्चितपणे नम्रपणे हा विजय निश्चितपणे होईल असं मला निश्चितपणे वाटतंय। आम्ही भैरवनाथ मंदिरात दायरीमध्ये नारळ फोडतोय। प्रचाराचा नारळ म्हणजे विजयाचा नारळ याच आमचा विजय धरूनच आम्ही चाललेलो आहे आणि जयच आमचा करून घेणार आहे आम्ही। आणि इथून आता आम्ही वडगावला नारळ फोडायला जाणार आहे। वडगाववरने माझ्या गावात भैरवनाथ मंदिरामध्ये तिथं नारळ आपण फोडणार आहे। तिथून जे म्हणजे माझं नरेगावात जे काम आहे त्या कामाची पावती मला नरेगावातून चांगल्या पद्धतीने मिळणारच आहे आणि लोक त्या पावती मला देणारच आहेत। ह्याचा मी म्हणजे त्यांचे सगळ्यांचे आभारी राहणार आहे आणि आम्ही चांगल्या मताने चौघजण चांगल्या मताने निवडून येणार आहे। प्रचाराचा नारळ फोडून त्या ठिकाणी आम्ही आजपासून प्रचार खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय। आणि तुम्ही म्हणला जसं की कार्यकर्त्यांच्या मनात जोश आहे, कारण उमेदवारच तसे तुम्ही जर बघितले तर एक जिल्हा परिषद सदस्य, 2 नगरसेवक, एक माजी नगरसेवकाची त्या ठिकाणी सुनबाई,
त्यामुळं हे सातत्यात राहणारे म्हणजे आज जर बघितलं चारही जे उमेदवार आहेत यांचे कायमस्वरूपी जरी गाव पुणे महानगरपालिकेत गेलं होतं आमचं आणि यांची पदभार संपला होता प्रशासन राजूट, 4ही वर्ष आम्ही त्या ठिकाणी ऑफिस चालू ठेवलं होतं. त्यामुळे लोकांची नाळ आमच्याशी जोडली असल्यामुळे त्यामुळे सर्व हा जो उत्साह दिसून येतोय तो त्यामुळे दिसून येतो. खऱ्या येणाऱ्या 15 तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्या निमित्ताने आज आरंभ झाल्यानंतर येणाऱ्या 10 दिवसात सर्वांनी हा प्रचार चालू करून येणाऱ्या 4ही नगरसेवकांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचे हेच या निमित्ताने